एसटी बेमुदत संपाबाबत एक मोठी बातमी येते। एसटी संपाबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्या बैठक बोलावलेली आहे आणि उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहायला मिळते। तर मुख्यमंत्री या संदर्भातली बैठक घेणार आहेत आणि उद्या ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली आहे। उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये तोडगा निघतोय का हे बघावं लागणार आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। कपिल, मुख्यमंत्र्यांनी उद्या आता बैठकीची वेळ दिली आहे आणि संध्याकाळी 7 वाजता उद्या सह्याद्रीवर ही बैठक होईल। काय नेमके तपशील मिळतात? नक्कीच खरं तर आज ही बैठक होणार होती, परंतु आज राष्ट्रपती महाराष्ट्रामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, त्यांचे अनेक कार्यक्रम आहेत आणि त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजेरी लावत आहेत। त्यामुळे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचा सण आहे, त्यामुळे जे प्रवासी वर्ग आहेत, जे चाकरमणी आहेत, जे कोकणवासी आहेत, ह्यांचे हाल होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने उद्या बैठक बोलवलेली आहे। उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक असणार आहेत आणि त्यांची जेवढ्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती मुख्यमंत्री विचार करणार आहेत, त्याचा तोडगा काढणार आहेत। एकंदरीतच गणपती बाप्पा सण आहे आणि एसटीची भूमिका खूप महत्त्वाची असते। कोकणात जाण्यासाठी जी एसटी लागते ती महत्त्वाची भूमिका बजावत असते। या काळामध्ये प्रचंड अशी गर्दी असते आणि अशा वेळी जर प्रवाशांचे हाल झाले तर नक्कीच याचा फटका बसू शकतो आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवलेली आहे। मुख्यमंत्री नक्कीच तोडगा काढतील। मुख्यमंत्री आता ऍक्शन मोडवरती एसटीसाठी आलेले आहेत आणि ते तोडगा काढू शकतात अशी एक माहिती समोर येत आहे आणि ह्या बैठकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की 7 नंतर ती बैठक आहे, 8 वाजेपर्यंत याबाबतचा निर्णय येऊ शकतो। धन्यवाद कपिल, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे, मात्र उद्या संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे। आज राज्यामध्ये म्हणजे मुंबईमध्ये आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत, त्यामुळे त्यांचे अनेक कार्यक्रम आहेत। त्यामुळे आज खरं तर ही बैठक होणार होती, मात्र आता ही बैठक उद्या घेऊन या आंदोलनासंदर्भातला तोडगा काढला जाणार आहे।